झालं. हा, बरं झालं सविता मॅडमनी मला सांगितलं. एक आताचा अनुभव सांगते जस्ट, की झोपले होते गाढ झोपच खूप येते अलीकडे. आणि झोपलेली होते आणि 4ला 5 कमी असताना जाग आली. अशी आपली ओझरती जाग येते तशी जाग आली. आणि परत म्हटलं जाऊ दे अजून 5 मिनिटं आहे 4ला प्रोग्राम अटेंड करायला, म्हणून परत झोपून गेले. पण त्याच्यातनं मला कसं तरी अनइझी व्हायला लागलं आणि उठून ध्यानातच बसावंसं वाटलं. आता हे काहीच करंट नव्हतं की मॅडम आधी ध्यान घेतात किंवा प्रोग्रामला ध्यान होईल आधी. आणि आपले मी उठून झोपेतनं ह्याच्यातच ध्यान करायलाच बसलीये. आणि तेवढ्यात मला काही कळलं नाही. मला आता रात्री असं होतं, मी उठून बसून ध्यान कित्येक वेळा माझं चालू असतं, पण दुपारी क्वचित होतं, म्हणजे एखादा दुसऱ्या वेळा होतं. पण आज जरा वेगळ्याच पद्धतीने झालं ते. आणि मग मला काही, मी असा विचार केला का असं झालं, मला ध्यानच का करावंसं वाटलं आता. तेवढ्यात फोन आला. आणि तो फोन इतका महत्वाचा होता ना, खूपच म्हणजे वेगळा आणि चांगला आणि वेकनिंग करणारा पण फोन होता. आणि 2च मिनिटं 2च वाक्य बोलली की परत मला ध्यान करावंसं वाटलं. आणि मग मी जॉईन केली मीटिंग. मला लक्षात आलं अरे 4-5 झाले. आणि मीटिंग जॉईन केली तर सवय नाही ना अशी. मला काय वाटलं, मला विचार केला मॅडम का बोलत नाहीये. मग असं वाटलं की मॅडमना काही वेळ आहे का तयारीला काय असं, चला मग बोलून, म्हणून मी बोलायला लागले. आणि मग सविता मॅडमने सांगितलं तर धन्यवाद. आणि मग माझ्या लक्षात आलं की तुम्ही सगळे ध्यानाला बसला होता, मॅडम ध्यान घेत होत्या. म्हणून मला कसं जाग केलं बघा. आज मी मॅडमशी बोलली, सुलक्षणा मॅडमशी. ऊर्जा कशा कनेक्टेड असतात आणि कशी ऊर्जा आपल्याला कसं हे करते याच्यावरच बोलणं झालं. आणि आज हे उदाहरण की तुम्ही इकडे ध्यानाला बसलात आणि मला ओढून घेतलं ध्यानाला तुम्ही, असं झालं. तर धन्यवाद सुलक्षणा मॅडम, सविता मॅडम. तर आज थोडस मला असं सांगायचं होतं, रात्री आपला 9:30ला योग निद्रा कार्यक्रम आहे. तर थोडस आपण संकल्पावर फोकस करतोय, हे प्रत्येकाच्या स्टेज नुसार करावंच लागतं. हळूहळू हळू आपल्याला संकल्प विरहित अवस्थेकडे जायचंय. पण जे संकल्पाला आपण आता फोकस ठेवतोय त्याचंही किती महत्व आहे, हा मी परवा व्हिडिओ टाकलाय कुठल्या तरी ग्रुपवर, डॉक्टर एस वरून काहीतरी आहे बघा. तर तो व्हिडिओ जरूर सगळ्यांनी बघा. कारण त्याच्यात संकल्पाचं डीएनए शी कनेक्शन, आई वडिलांशी कनेक्शन, आपल्या परिवाराशी कनेक्शन, आणि आपलं कसं परिवारातल्या सुद्धा विचारांचा प्रभाव होता. आता तुम्हाला मी उदाहरण सांगितलं जस्ट, आपल्या ग्रुपमध्ये कसं झालं ते. ते एक व्यक्तीला जर एक विचार आला तर तो दुसऱ्याच्या ह्याच्यात पडणारच आहे. हे तर मी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजून सांगेल. पण ते संकल्पाचं त्या ह्याच्यात डॉक्टरने डिस्कस केले, डीएनए, पेशी आणि आई वडील किंवा परिवार, आणि त्यांचं कसं आपल्या ह्याच्यावर प्रभाव पडतो तत्व बनण्यामध्ये. आणि आपण बघतो सगळे चक्र तर तत्वांनी बनलेले आहेत. म्हणून मग हे संकल्प दुसऱ्यांच्या सेवेचे असले की कसं होतं. आणि झोपायच्या आधीच सुलक्षणा मॅडम बद्दल मला थोडासा असा विचार मनात आला, म्हणून मी हे बोलते आता. की झोपायच्या आधी सुद्धा मी एक व्हिडिओ बघत होते, तो टाकणारच आहे मॅडमना मी. तर त्याच्यामध्ये त्यांनी असंच सांगितलं की इथे जसं त्या डॉक्टर म्हणतात की संकल्प जर दुसऱ्यांचे असतील तर लवकर लवकर हे होणार, वेगळी प्रोसेस होती. आणि संकल्प आपले स्वतःचे असतील तर खालच्या आपण चक्रांशी निगडीत असतो. वरच्या दुसऱ्यांशी केलं तर वरच्या चक्रांशी निगडीत जातो. मी सांगितले आजचा व्हिडिओ जरूर बघा, तेही मला सांगायचं होतं. आजचा व्हिडिओ जो आहे मूलाधार चक्र ह्याचा सगळ्या खालच्या चक्रांचा, ते सगळ्यांनी बघायचं आहे. आणि त्याच्या आधीच सुद्धा माझा मूलाधाराचा बघायचंय, खूप रहस्यमय मी सांगतेय. आणि उद्याचं सेशन पण घेणार आहे. तर यात मी डिटेल एक्सप्लेन केले तत्वानुसार. तर झोपायच्या आधी तोच व्हिडिओ होता की आपण जे सोलर फ्लेअर येत आहेत किंवा काही, त्याचा शास्त्रीय खूप डिटेल आहे. तुम्हाला कोणाला एवढं काही तो आवडणार नाहीये, पण थोडस मी मॅडमना टाकेल, त्यात असा भाग त्यांनी दिलाय की सोलर फ्लेअर सुद्धा जे प्लिहाशी निगडीत आहेत आणि जे आता दुसऱ्यांसाठी काम करतायत ना, त्यांच्यावर ही लवकर लवकर असेन्शन प्रोसेस होणार आहे. म्हणजे मी जसं म्हणते की आपण वैश्विक इच्छेला साथ देतोय, पृथ्वीच्या किंवा आपल्या ह्याच्या वैश्विक संकल्पनेला, त्यांची जी इच्छा आहे, त्यांचा जो संकल्प आहे, त्याला आपला हातभार लागला की ती आपल्याला भरभरून देते. तसंच त्यांनी म्हटलंय की जे हे दुसऱ्यांसाठी काम करतात ते लवकर असेंड होणार आहे आणि 5व्या आयामाच्याही वरती ते जाणार आहेत. तर ते ऐकल्यावर मला सुलक्षणा मॅडम
बद्दल असं वाटलं की किती मॅडम कडनं अगदी किती हायर लेवलचं काम होतंय, की हे म्हणजे आपण उपनिषद म्हणतो त्याचं मॅडम सगळ्यांना सांगतायत. आणि ते अनुभवून आलं की कोऑर्डिनेटर्स आता आपले सगळे मनीषा मॅडम, सुचेता मॅडम, सुलक्षणा मॅडम ह्यांनी सर्वांनी मोठ्या प्रमाणात कार्याला सुरुवात केलेलीच आहे. बाकीचे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या लेव्हलनी जे मदत करतायत, डोनेशन देत आहेत, काही ना काही तुम्ही इतरांसाठी सांगत असाल हे नॉलेज, त्यांचा हातभार होतोय, पण हे जास्त जास्त करण्याचं आवश्यकता आहे असं त्या व्हिडिओमध्ये आहे. तर चला मॅडम सुरू करा. हो. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. मॅडमनी खूप सुंदर आज सांगितलं. तो व्हिडिओ पण आपण सगळ्यांनी बघितलाच आहे. तर त्याच्यामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, डीएनए बद्दल सांगितलं आहे. तर आता आपण या उपनिषदाला सुरुवात करूया. आणि जसं मॅडम म्हटलं की आपण कार्य करतोय, तर हे आपलं ग्रुप एनर्जीनेच होत असेल. आणि मॅडमच्या पण तुम्ही म्हणतात की कनेक्टिव्हिटी आहे आपली सगळ्यांची, म्हणूनच तुमच्या मनात आलं आणि मला पण इच्छा झाली उपनिषद घ्यायची. आणि त्याचबरोबर हे सुरू झालं. तर हे खूप महत्वाचं आहे. हे आपल्याला नेहमीच मॅडम सांगतात. आणि आजचा पण जो डॉक्टर भाटियांचा व्हिडिओ आहे, तो पण अगदी मॅडम जे सांगतात तेच पूर्ण सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. मी ऐकला आणि त्यावरच आम्ही थोडंसं बोललो. पण म्हणजे आपण जे म्हणतो की आपल्याला बरोबर योग्य दिशेने आपण मॅडम घेऊन चाललेले आहेत. आणि त्या जसं म्हणतात की तुम्ही तसे संकल्प पेरा की योग्य ज्ञान आपल्याकडे येणार आहे, आणि त्या योग्य ज्ञानाद्वारेच आपण पुढे चाललो आहोत. असं एक मला सांगावं असं वाटलं की खरोखर म्हणजे किती जे आपल्याला गरज आहे आताच्या परिस्थितीमध्ये, तेच सगळे कोर्सेस मॅडम आपल्याला लॉन्च करून देत आहेत. आणि आपण त्याचा अगदी म्हणजे पुरेपूर उपयोग करून घेतो आहोत. आणि मॅडम करवूनच घेतात ते आपल्याकडनं. तर जसं हाडाच्या शिक्षिका मॅडम अगदी ते मुलांना बरोबर घेऊन घडवून राहिले आहेत, तसंच मला सांगायचं इथे की आपण अतिशय योग्य मार्गाने चाललेलो आहोत. आणि त्याची प्रेरणा आणि ते सगळं मॅडमच्या द्वारेच होऊन राहिले आहे. तर त्यासाठी मॅडमचे खूप खूप धन्यवाद. आणि ह्या विहंगम प्लॅटफॉर्मचे खूप खूप धन्यवाद. तर ब्रह्मांडीय ऊर्जेला आणि सुदर्शन पिरामिडला, मंगल मॅडमला, त्याचबरोबर माझ्या गुरूंना प्रणाम करून सगळ्यांना धन्यवाद देऊन, आणि आपल्या ग्रुप एनर्जीला पण खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर ह्या विहंगमच्या प्लॅटफॉर्मला आणि आपल्या सगळ्यांना आणि मला स्वतःला पण खूप खूप धन्यवाद देऊन आपण उपनिषदाला सुरुवात करूया. तर शंकराचार्यांना पण प्रणाम करून आपण करूया. हे सगळं आपल्या आतमध्येच आहे, याची जाणीव आता आपण प्रत्येक क्षणाला ठेवतोच आहे. तर आपला काल प्रथम खंड संपला आहे आणि द्वितीय खंड सुरू झालेला आहे. तर आपण थोडं वाचलंच होतं की इस प्रकार हे उपादेय से विपरीत तू आत्मा ही ब्रह्म है. म्हणजे ज्या गोष्टी त्या करना या ग्रहण करना, हेय उपादेय, हेय उपादेय ब्रह्म हेय भी नहीं है, उपादेय भी नहीं है. हे कालचंच वाक्य आहे, आपण थोडस ते घेऊया. मेरे ही स्वरूप का मैं त्याग भी नहीं कर सकता और प्राप्ति भी नहीं कर सकता. शिष्य को इस प्रकार की प्रतीति कराई गई थी, तेरा जो आत्मस्वरूप है वही ब्रह्म है, असं ते सांगतात गुरु ते. यहाँ शिष्य की गलती हो सकती है कि अहम का त्याग न करते हुए वो अपने आप को ब्रह्म समझेगा. देह बोध जाने के बाद ही मैं ब्रह्म हूं यह अनुभूती होगी. तर हे सगळं आपल्यासाठी पण आहे, कारण शिष्य आपण पण आहोत, मुमुक्षु जे आहे त्यांच्यासाठीच हे सगळं सांगितलेलं आहे. अगर उसकी बुद्धि में इस प्रकार का निश्चय हुआ है, उसकी बुद्धि विचलित हो रही है, तो उसे फिर से मनन करने को कहना पडेगा, जैसे इंद्र को. तर आपण काल ती स्टोरी बघितली इंद्र आणि विरोचनची. तर त्याच्यामध्ये तेच सांगितलं की आपली बुद्धी कोणत्या दिशेला चालली आहे, ती विचलित होते आहे का, आणि जे गुरु सांगत आहेत तेच ज्ञान आपण बरोबर ग्रहण करतो आहोत की नाही. तर ते आपल्याला कालच्या त्या स्टोरीवरनं लक्षातच आलंय सगळ्यांना. हम जो ज्ञान प्राप्त करते उससे हम कहते हैं कि मैं सब कुछ जानता हूँ. हे ठीक आहे, म्हणजे आपण जे ज्ञान ग्रहण करतो आहोत, तर त्याद्वारे आपण समजतो आहे की हे मी जे ज्ञान मिळवलंय ते अगदी योग्य आहे. देह अभिमान गया नहीं, मैं अभी है. मैं म्हणजे देहबोध अभी है.
मैं शब्द का उपयोग किया गया है वह यहाँ पे नहीं चलेगा। वेद्य वस्तु माने ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टिव नॉलेज। वेदता माने जो जानने वाला है। वेद्य वस्तु वेदता का विषय होती है। इंद्रियों से जाना हुआ ज्ञान निश्चित होता है, म्हणजे इंद्रियांच्या द्वारे आपल्याला ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं, पण ते ऑब्जेक्टिव्ह वस्तूंचं प्राप्त होत असतं। अग्नि किसी वस्तु को जलाता है तो वो वस्तु अग्नि से अलग होती है। म्हणजे अग्नी जर कोणत्या वस्तूला जाळत असेल तर ती अग्नीपासून भिन्न आहे असं त्यांचं म्हणणं। म्हणजे एखादी वस्तूला जर अग्नीने जाळलं तर ती अग्नीपासून वेगळी असल्यामुळे ती जळू शकते। हमें जो निश्चित ज्ञान होता है वह ब्रह्म का आश्रय लेकर होता है, तो उसमें अहम नहीं होता। ज्ञान में स्थित हमें होना पड़ता है। म्हणजे आपण जे ज्ञान ग्रहण करतो आहोत ते त्याच्या प्रकाशाद्वारेच आपण ग्रहण करू शकतो। त्याच्यातून जो आपल्याला प्रकाश आपल्यामध्ये आहे तो त्याद्वारेच आपण हे सगळं ग्रहण करत असतो ज्ञान। तर त्यांचं इथे म्हणणं आहे की अहम नाही होता, त्याच्यामध्ये अहम नसतं। अहम म्हणजे शरीर बोध नसतो असं त्यांचं म्हणणं आहे। ते जे परम ज्ञान आहे त्याची जेव्हा आपल्याला प्राप्ती करायची आहे त्याच्यासाठी सांगितलेलं आहे। ब्रह्म हमारा ही स्वरूप है, पुन्हा ते तिथे तेच सांगतात आहे, उसकी प्राप्ती के लिए हमें ब्रह्म ही होना पड़ता है। म्हणजे त्या ब्रह्माची अनुभूतीच आपल्याला घ्यावी लागते त्याच्याच प्राप्तीसाठी। जेव्हा आपण जाणू की आपण स्वतःच सगळं आहो, आपणच ब्रह्म आहो, तेव्हाच आपल्याला त्याची जाणीव होते। तो उस नौर को भी जानना है, दृष्टा को जानना है, दृश्य को नहीं। म्हणजे जे दिसत आहे मूर्त स्वरूप आहे ते त्याला नाही आपल्याला जाणायचं, त्याच्या पलीकडचं जे जो द्रष्टा आहे त्याला त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे। विशेष रूप से निश्चय किया है ये, विदित से अन्य और अविदित से परे, हे मागच्या वेळेस आपण घेतलं होतं। आचार्य का संप्रदाय, आचार्य के संप्रदाय में निश्चित बताया जाता है। म्हणजे आचार्यांचा संप्रदाय म्हणजे पूर्व परंपरागत जे ऋषी मुनी आपल्या शिष्यांना सांगत गेलेले आहे किंवा जे मुमुक्षु आहे त्यांना जे ज्ञान दिलं जातं त्यालाच ते आचार्यांचं परंपरा वगैरे असं म्हणतात, की त्यानुसार आपल्याला ते मिळत असतं। माने जो नहीं जानता वही जानता है। आता हा मंत्र पण आपण मागच्या वेळेस बघितला होता की जो नहीं जानता वही जानता है। परत तो तुम्हाला सांगते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की तो कोणता मंत्र आहे। मला वाटतं दुसरा मंत्र आहे तो। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंच आहे की जो नाही जानता असं जो म्हणतो तोच सगळं जाणत असतो। दुसरा मंत्र सांगितलं। आणि जो जाणत असतो, ज्याला असं वाटतं की आपण जाणतोय, तो काहीच जाणू नाही शकत, असा जो एक मंत्र आपल्याला सांगितला। तर त्याच्याद्वारे इथे त्यांनी तोच अर्थ सांगितलेला आहे। तर याच्याशीच रिलेटेड आपल्या ह्या दुसऱ्या खंडातला हा पहिला मंत्र आहे, त्याच्याबद्दल ते सांगतात की जो नहीं जानता वही जानता है और जो कहता है कि मैं जानता हूं वो नहीं जानता। म्हणजे इथे पहा, हे थोडंसं कन्फ्युजिंग वाक्य आहे, पण याचं विश्लेषण त्यांनी व्यवस्थित इथे सांगितलंय। अगर शिष्य को ऐसी बुद्धी हो गई कि मैं सब जानता हूं, म्हणजे शिष्याला अहम भावाने जर ही बुद्धी झाली की नाही आता मी त्या ब्रह्माला जाणलो आहे म्हणजे किंवा मला हे सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की हे चुकीचं आहे। अजून तो उसकी बुद्धी का निराकरण करना पडेगा, म्हणजे अजून त्याला समजलं नाही, आता त्याच्या त्या बुद्धीचं निराकरण करावं लागेल, त्याला योग्य ते ज्ञान आपल्याला द्यावं लागेल असं गुरु इथे सांगतात। उसकी बुद्धि को विचलित करना पड़ेगा, म्हणजे त्याला व्यवस्थित त्याचा अर्थ समजून सांगावा लागेल। अग्नि अग्नि को कैसे जलाएगा, उसी तरह मैं ही मेरा ज्ञान कैसे प्राप्त करूंगा। जसं अग्नीच अग्नीला नाही जाळू शकत ना, त्याप्रमाणे मैं म्हणजे हे हा जो अहंबोध आहे आपला तो सोडून जो मैं असतो आपला, मी म्हणजे आत्मज्ञान जे आपलं आहे, आत्मस्वरूप जे आहे, तोच जर मी असल्यावरती मग त्याला जाणून कसं काय घेणार आहात तुम्ही। म्हणजे त्याचं वर्णन नाही करू शकत आपण। मागच्याही मंत्रामध्ये बघितलं की तेच जर आपलं स्वरूप असल्यावर आपणच त्याचं वर्णन नाही करू शकत। जेव्हा आपल्याला त्याचं ज्ञान होतं तेव्हा आपण एकदम शांत आणि चूप बसून जातो, आणि कारण की ते साक्षी स्वरूप असतं ते।
ब्रह्म को जानने के लिए एक कोई और लगेगा, म्हणजे एक दुसरा पाहिजे असतो. म्हणजे इथे द्वैत भाव त्यांनी सांगितलं की त्याला जर जाणायचं असेल आपल्याला, तर त्यावेळेस दुसरं कोणीतरी पाहिजे, त्यावेळेसच आपल्याला त्याचं ज्ञान होऊ शकतं. ब्रह्म ही ज्ञाता है, ब्रह्म छोड़कर कोई ज्ञाता नहीं है, वही सब कुछ है, शिष्य सब जानता है, यह उसका मिथ्या भ्रम है. जेव्हा हा शिष्य म्हणतो की मला सगळं समजलंय आता, तर त्यांचं म्हणणं आहे की हे मिथ्या भ्रम आहे तुझा. इसलिए गुरु अगले श्लोक में यदि म्हणणे से यही बात बताते. मग आता हा इथून त्यांनी सांगितलं की याचाच अर्थ ते बरोबरच शिष्याला समजून सांगताय की तुझं म्हणणं चुकीचं आहे, तुझे सगळं जाणतो असं जे म्हणतो आहे, तर ते तुला अजून काही समजलेलं नाही आहे. तर ते आता त्याचं विश्लेषण करून सांगतील. तर हा दुसऱ्या खंडातला आपला पहिला मंत्र सुरू होतो इथे. यदि म्हणणे से सुवेदेती दहरमेवापि नूनम त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम यदस्य त्वं यदस्य देवेश्वत न मीमांस्यमेव ते म्हणणे विदितम. म्हणजे ते सांगतात इथे समजून, यदि तू ऐसा मानता है कि मैं अच्छी तरह जानता हूं. आता हे वाक्य थोडं कन्फ्युजिंग आहे, थोडस लक्षपूर्वक तुम्हाला म्हणजे समजून घ्यावं लागेल. तो निश्चय ही तू ब्रह्म का थोडासा ही रूप जानता है. म्हणजे जे वर्णन केलंय ऋषी मुनींनी किंवा शास्त्रामध्ये, त्याच्याद्वारेच तू फक्त जाणतोय असं त्यांचं म्हणणं आहे. इसका जो रूप तू जानता है और इसका जो रूप देवताओं में विदित है वह भी अल्प है. म्हणजे देवता म्हणून जे आपण वर्णन करतो किंवा ज्यांना ज्यांना माहिती आहे, तर त्यांना जे समजलं आहे याचं रूप, तर ते अगदी अल्प आहे असं त्यांचं म्हणणं. वह भी अल्प है, अतः तेरे लिए ब्रह्म विचारणीय है. म्हणजे ब्रह्माचा विचार करण्यासारखा आहे असं त्यांचं म्हणणं. तब शिष्य ने एकांत देश में विचार करने के अनंतर कहा. मग शिष्याने म्हणजे त्याला समजलं की आपलं काहीतरी चुकतंय. तर गुरु आपल्याला समजून सांगताय की आपण जे समजतोय की आपल्याला याचं ज्ञान झालं आहे, मीच तो आहे, मैं अच्छी तरह जानता हूँ, हे जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा आपली काहीतरी चूक होते. मग ते म्हणतात की तुला याचा विचार अजून, तुला चिंतन मनन खूप करावं लागेल. मग त्याच्यासाठी तो काय करतो, एकांतामध्ये जाऊन पुन्हा ते ध्यान धारणा वगैरे जे काय त्यांना सांगितलेलं आहे ते करतो. आणि मग पुन्हा वापस आल्यावर तो म्हणतो की मैं ब्रह्म को जान गया ऐसा समजता हूं, असं तो परत येऊन त्यांना सांगतो. मग त्याच्यावर ते सांगत असतात. आता इथे थोडस विश्लेषण आपण बघू. शिष्य ने गुरु के कहे अनुसार सब किया पर अहम को लेकर किया. म्हणजे अहम को म्हणजे शरीर बोध ठेवून त्याने सगळं केलं, त्यांनी जसं सांगितलं तसं. तो वह चूक गया, म्हणजे तो त्यालाच देहाला आणि या सगळ्या गोष्टींच्या दृश्य जगतालाच तो ब्रह्म समजायला लागला. मैं सब अच्छी तरह से जानता हूं यह वह कहता है, तो उसको अल्प माने, थोडे रूप उसने ब्रह्म को जाना है. थोड्याच म्हणजे प्रमाणात त्याने जाणलंय असं ते म्हणतात. इंद्र को भी यही लगा कि मुझे पूर्ण ज्ञान हो गया है. छांदोपनिषदातलं तुम्हाला काल मी एग्जाम्पल सांगितलं. पर गुरु ने उसे घड़ी घड़ी 32 साल 2-3 बार भेजा, आखिरी 110 साल में उसे पूर्ण ज्ञान हो गया. हे कालचं उदाहरण आपलं आहे. पूर्ण ज्ञान होने पर संशय नष्ट हो जाता है. म्हणजे जेव्हा आपल्याला ती अनुभूती येते, पूर्ण ज्ञान आपल्याला होतं, त्यावेळेस आपल्याला काय होतं, म्हणजे जे संशय असतात ना आपल्या डोक्यामधले, ते सगळे विरून जातात. त्यांचं म्हणणं की कोणत्याही प्रकारचा संशय नाही राहत. आपण आपली वृत्तीच तशी आहे ना, मन आणि बुद्धीमध्ये संशय नेहमीच आपल्या कार्य करत असतं. तर ते सगळे संशय नष्ट होतात की त्याचा उहापोह करायचं नाहीये की ते ब्रह्म कसं आहे, मग असं आहे का, तसं आहे का, मग हे आहे का, मग त्याच्यासाठी काय काय आपण करत असतो. तर अशा प्रकारे जी संशयी वृत्ती आहे ती नष्ट होऊन जाते. देवताओं को भी ब्रह्म के बारे में जो ज्ञान है वह अल्प है असं ते म्हणतात. अहम भी बाकी है उनका, म्हणून त्यांचा अहम पण अजून बाकी आहे, म्हणून त्यांना पूर्ण ज्ञान नाही झालं असं ते गुरु म्हणतात. तो गुरु शिष्य को यहाँ यही कहते हैं कि अभी तेरा अहम नहीं गया. म्हणजे तू जे म्हणतोय की मी जाणलं आहे त्या ब्रह्माला, ब्रह्मतत्वाला, तर अजून तू काही जाणलं नाही. तर मग शिष्य एकांत में चला जाता है. उसके बाद वह वापस आकर कहता है कि मैंने ब्रह्म को जान लिया है ऐसा समजता हूं. तो पण आता त्याला समजलं की आपण काय बोलायचं आणि कसे शब्द यूज करायचे. तर तो म्हणतो की मला असं वाटतं आहे की मला थोडं समजलेलं आहे, आता मी ब्रह्माला जाणलाय. तर इथे त्यांनी सांगितलं की जेव्हा त्याची जाणीव होते तेव्हा दोष क्षीण हो जाना, माने फ्री फ्रॉम डिफेक्ट, म्हणजे आपल्यामध्ये जे जे काही दोष असतात तेच तेच कमी कमी होत जातात, क्षीण होत जातात.
कोई दोष न रहना मन में बहुत बड़ा, म्हणजे मनामध्ये आपल्या वेगळे वेगळे असतात ना, राग असतो, राग म्हणजे असं क्रोध वगैरे नाही, इथे रागचा अर्थ आपल्याला प्रीती घ्यायची, अटॅचमेंट घ्यायचं, प्रेम म्हणजे अतिशय अटॅचमेंट असते, आसक्ती म्हणतो ना आपण, त्या प्रकारचा राग. और द्वेष, द्वेष म्हणजे द्वेष आपल्याला माहिती, जेलसी आपल्याला असते. अट्रॅक्शन आणि एवर्शन याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात, लाइकिंग डिसलाइकिंग, म्हणजे कोणी कोणती गोष्ट आवडते नाही आवडते, हा हे जे आपल्या मनामध्ये द्वंद्व असतं प्रत्येक गोष्टीचं, ते चाललं जातं असं त्यांचं म्हणणं आहे. जेव्हा केव्हा की आपल्याला ब्रह्मज्ञान जेव्हा होतं तेव्हा, जब तक ये दोष दूर नहीं होगा तब तक सत्य उपलब्ध नहीं होगा, म्हणजे हे दोष आपले क्षीण नाही होणार तोपर्यंत त्याची प्राप्ती नहीं होणार. तो दुर्विघ्न ये विषय कोई कोई समझ लेता है पर कोई कोई नाही समजते. मग कोणाकोणाला या गोष्टी समजतात. आता इतके सगळे शिष्य असल्यावरती प्रत्येक शिष्यालाच त्याचं ज्ञान होईल की गुरु काय सांगतात आहे तो बरोबर अंडरस्टँड करेल वगैरे वगैरे, असं नसतं. कोणाकोणाला समजतं, कोणी कोणी म्हणजे समजायला उशीर लागतो, कोणाच्या बुद्धीनुसार कुवतीनुसार ते समजून घेत असतात. तसं ते म्हणतात. जसं की इंद्र आणि विरोचन, विरोचनला ते समजलं नाही आणि इंद्राला समजलं. प्रजापति के पास आए ज्ञान को प्राप्त करने के लिए, हे तर आपण झालं, आता परत तेच नाही वाचायचं. ज्ञान प्राप्त करना कठिन है तो वो भी समझ लेना है और कोई नहीं समजता. त्यांचं म्हणणं आहे की ज्ञान, हे जे ज्ञान आहे ब्रह्मज्ञान, हे प्राप्त करणं खूप कठीण आहे. त्याच्यासाठी खूपच आपल्याला म्हणजे पूर्वीच्या याच्याप्रमाणे मी सांगते तुम्हाला, म्हणजे याच्यात पूर्वीच्या याच्याप्रमाणे दिलेलं असतं की किती किती वर्ष त्यांना तप करावं लागतं. आता इंद्र आणि विरोचनचं 32 वर्ष त्यांनी, मग त्याच्यानंतरही त्यांना ज्ञान नाही झालं. तर आताची परिस्थिती तशी नाहीये. आता आपण थोडंसंही या सगळ्या गोष्टीमध्ये जायला लागलो, जाणीवेद्वारे किंवा वननेस मध्ये जायला लागलो, तर आपल्याला ते आपणच ते स्वरूप आपलं कसं आहोत याचं ज्ञान आपल्याला लवकर लवकर होईल. कारण की हे असेन्शन चाललंय ना पृथ्वीचं, त्याच्या ही सगळी आपलं वातावरण जे चेंज झालेलं आहे, ही जी परिस्थिती आली आहे त्याद्वारे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लवकर. पण पूर्वी तसं नव्हतं ना, की खूप गुरु शिष्यांना किती किती वर्ष, त्या 12-12 वर्ष त्यांच्या आश्रमात ठेवून मग ते ज्ञान देत असायचे. मग तपस्या आहे, ते काय काय सगळे प्रकार होते, त्याच्याद्वारे ते इथे सांगतात आहे. तर आपण नुसतं ऐकायचं ते, आणि आताच्या याच्याप्रमाणे आपण जे आपल्याला करायचं आहे ध्यान धारणा किंवा जे काय सांगितलेले आहेत आपल्याला अं, करायचं प्राप्ती करायसाठी या स्वस्वरूपाचं, तर त्याप्रमाणे आपण बघायचं आहे. गुरु कहते हैं कि शिष्य शिष्य से कि मेरे दोष क्षीण हो गए तो अब मुझे ब्रह्म का ज्ञान हो गया है. म्हणणे से माने मानता है सुवे देती, म्हणजे हे जे ते आपण मंत्र वाचला ना, म्हणणे से पहिला शब्द आहे यदि, म्हणणे से माने मानता है, और सुवे देती, सु माने अच्छे से, वेद माने ज्ञाता, म्हणजे जो चांगल्या प्रकारे वेदांचा जो म्हणजे ज्ञान ज्याला होतं त्याला. गुरु शंका निर्माण करते हैं, शंका निर्माण करतात गुरु कशासाठी, की आता पुन्हा यांनी त्या स्टोरीचं थोडंसं वर्णन केलं, ते आपल्याला सोडून द्यायचं आहे. नेत्रों के भीतर कौन देख रहा है, नेत्र तर जड है. आता हे पहिल्या याच्याशी कनेक्ट करताय, पहिला जो मंत्र होता आपला, चक्षुष चक्षु श्रोत्रश श्रोत्र, हा मंत्र तुमच्या लक्षात असेल तर त्याला सांगताय नेत्र तो जड है, जो पुरुष दिख रहा है वही आत्मा है, सभी जगह ब्रह्म दिख रहा है. तर जेव्हा ही प्राप्ती होते तर सगळीकडेच ते ब्रह्म आहे असं याची जाणीव आपल्याला होते. म्हणजे आपण वननेस मध्ये येतो, म्हणजे हा पेन सुद्धा ब्रह्म आहे, हे लॅपटॉप ब्रह्म आहे, हे सगळं समोर जे दिसतं आहे सजीव निर्जीव प्रत्येक गोष्ट आपणच आहोत याची जाणीव ज्या वेळेस होते त्यावेळेस ते सांगून राहिले आहे की सभी जगह ब्रह्म दिख रहा है. प्रजापती की ही संतान है, विद्वान है, फिर भी स्वभाव दोष आहे. म्हणजे आपण जरी एकाच गुरूंच्या हाताखाली ज्ञान घेत असलो तरी प्रत्येकाची बुद्धी वेळेनुसार ते ज्ञान ग्रहण करण्याची त्याची शक्ती असते. म्हणून ते म्हणतात की प्रत्येकाच्या स्वभावात काही ना काही दोष असतात. इसलिए शरीर ही आत्मा है, यह विरोचनने समज लिया, म्हणजे विरोचनला समजलं की शरीरच आत्मा आहे बा, अशा प्रकारेच त्याने त्याच्या बुद्धीनुसार त्याच्या कुवतीनुसार ते घेतलं. तो उसकी बुद्धि अशुद्ध है, पुत्र मित्र जो दिख रहा है विपरीत अर्थ उसका वो समझ रहा है, म्हणजे तो चुकीचं समजतो की हे सगळं देह ज्याच्याद्वारे आहे ते आहे. इंद्र में भी दोष था पर उसने खुद के दोष को समझ लिया. तर इंद्रामध्ये हा दोष होता आधी, पण मग त्याला समजलं की आपण चुकीचा अर्थ घेतोय, आपली धारणा चुकीची होते, म्हणून मग त्यांनी त्या स्वभावाने आपलं सगळं स्वतःच बदललं. मैं मेरा सत्य लग रहा था पहिले उसको, पर बार बार पहली बार
हे एक्झाम्पल म्हणून इथे दिलेलं आहे त्यांनी, की हे तुम्हाला समजण्यासाठी की कशी कशी प्रत्येकाची बुद्धी असते आणि त्याच्यानुसारच त्यांना ज्ञान होऊ शकतं असं ते सांगतात. मैं मेरा सत्य लग रहा था पर बार बार कहने पर गुरु ने उन्हें बार बार कहा, इसलिए उन्हें ज्ञान हुआ। पहली बार गुरु ने यही बताया कि स्वभाव में दोष है के कारण मन अशुद्ध है, तो इतने साल लगे। म्हणजे त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार पण वेळ लागला आणि बुद्धीनुसार पण त्यांचं म्हणणं आहे, दोष क्षीण होने पर सब कुछ हुआ। संसार में एक ही गुरु से सुनने पर भी कोई समझता है, कोई नहीं समजता। म्हणजे ते सेम गुरूंकडे जरी तुम्ही गेले तरी पण कोणाला हे समजेल आणि नाही समजेल। आत्मतत्व अतींद्रिय है, म्हणजे इंद्रियांच्या पलीकडलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। ईश्वर है ऐसा कहने वाले सतवादी और ईश्वर नहीं है ऐसा कहने वाले असतवादी, हे ते दोन म्हणजे पंथ असतात की जे ईश्वराला मानतात किंवा ते आहे तत्व असं समजतात आणि जे नाही। तार्किक भी उलटा समजते है, म्हणजे असे जे तर्क वितर्क करणारे असतात ते पण चुकीचे अर्थ घेतात असं त्यांचं म्हणणं आहे। वैशेषिक और सांख्य याच्यामध्ये ते पंथ होते वैशेषिक सांख्य वगैरे, तर त्यांनी चुकीचे अर्थ घेतले असं त्यांचं म्हणणं आहे। आत्मतत्व का ज्ञान होना बहुत कठिन है, आचार्य ते सांगतात आहे। आचार्य का यह शंका युक्त कथन उचित है, तर त्यांचं म्हणणं आहे की ही शंका बरोबर आहे की कोणी चुकीचा पण अर्थ घेऊ शकतं, कोणी बरोबर अर्थ घेतं। तर त्यांनी जेव्हा म्हटलं शिष्याने की मैं जानता हूं, तो ये गलत है, तू अल्प जानता है, हे ऐसा गुरु कह रहे हैं। कोणाचा आवाज येतोय? माने ब्रह्म के बडे छोटे अल्प रूप भी है, असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे इथे त्यांनी असं म्हटलंय की बडे छोटे म्हणजे की शंका उपस्थित केली इथे पूर्व पक्ष आणि उत्तर पक्षाचा एक प्रश्न आहे। त्यांनी म्हटलं पूर्व पक्षांनी म्हणजे आपल्यासारखे मुमुक्ष विचारताय की क्या ब्रह्म के बड़े और छोटे अनेक रूप है, जिसे के गुरु तू ब्रह्म के अल्प रूप को ही जानता है। गुरु त्याला म्हणतात ना की तू थोडस जाणलं आहे बा, अल्प स्वरूपच तू त्याचं जाणलंय। तर त्यांचं म्हणणं की प्रश्न विचारलाय की बडे छोटे ऐसे रूप भी होते क्या ब्रह्म के, तो सिद्धांती म्हणतात म्हणजे गुरु उत्तर देतात की हा उपाधी के कारण ऐसा होता है, म्हणजे जेव्हा तो फॉर्म मध्ये असतो म्हणजे मूर्ती स्वरूपामध्ये आपण त्याला मानत असतो त्यावेळेस अशा प्रकारचं आपल्याला भ्रम होऊ शकतो की बडे आणि छोटे अनेक रूप आहे, म्हणजे वेगळे वेगळे आता जे देव देवता आहे त्यांचे रूप वेगळे वेगळे आहे आपल्याला माहितीच आहे, अनेक रूप है। ये ज्ञान अल्प ज्ञान है जो नाम रूप से होता है, म्हणजे नाम आणि रूप म्हणजे उपाधीचे रहित, उपाधी ज्याला दिलेली आहे, ज्याचं नाव समजा विठ्ठल आहे त्याचं नाव असं आहे, मग त्याची मूर्ती असे तो काळा रंगाने आहे वगैरे वगैरे, नाम आणि रूप असल्यावरती हे असा भ्रम आपल्याला होऊ शकतो की हाँ ब्रह्म के अलग अलग रूप होते हैं। किंतु ब्रह्म अशब्द है, तभी शब्द के द्वारा उसका वर्णन किया है। ब्रह्म अशब्द आहे म्हणजे आपण त्याचं मौनच राहूनच त्याचं म्हणजे वर्णन नाही करू शकत, ज्याला ती अनुभूती येते। मौन होता है जब उसके दर्शन होते, तर आपण मौन होऊन जातो म्हणजे चुप राहून जातो। जसे की खूप बरेचसे जे ऋषी मुनी संत जे काय आहे महात्मे, ज्यांना ज्यांना दर्शन झालंय ते शांत होऊन जातात, त्याचं वर्णन ते करू नाही शकत, ते फक्त सांगतात मग की ते असं तुम्ही याच्याद्वारे नामस्मरणाद्वारे किंवा अशा अशा प्रकारे तुम्ही साधना करून त्याला प्राप्त करू शकता। पण जे काय ते स्वतः अनुभूती त्यांना जी होते त्याचं ते वर्णन नाही करू शकत, त्याच्यामुळे त्यांनी म्हटलंय की मौन हो जाते हैं। जो मैं ही हूँ उसका स्पर्श कैसा, हमसे अलग वस्तु का हम स्पर्श कर सकते हैं पर मैं ही हूँ उसका स्पर्श कैसा। इथे दोन तीन प्रकार त्यांनी सांगितले, रूपरहित, उसका रूप नहीं है, अव्यय है म्हणजे जिसका नाश नहीं होता, तो कसं आहे ते तत्व ते त्यांनी सांगितलं आहे। रसहीन है, उसमें रस नहीं है, म्हणजे जल का अंश ज्याच्यामध्ये जलाचा अंश असतो ते रससहित असं असं त्यांचं म्हणणं। नित्य हमेशा है और उसको मन इंद्रिय के द्वारा हम प्राप्त नहीं कर सकते। गंधहीन है, सभी में कुछ ना कुछ गंध होता है पर इसमें नहीं है, अशा प्रकारे ते सांगतात। तर आता हे थोडंसं आपण बघितलं तर याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये खूप सारे वर्णन केले, तर एवढं काही बघायची गरज नाही। मेन जे आहे आपल्याला ते कळलं की ते ब्रह्मतत्व कसं आहे बा, त्याच्याद्वारे आपल्याला कसं ज्ञान होतं। तर आपण आता आपल्या दुसऱ्या मंत्राकडे वळायचं।
नाहम मन्ये सुवे, ह्या हा जो मंत्र आहे त्याचा त्यांनी हे सांगितलेला आहे, अनुभूती का उल्लेख विषय जो आहे त्या अनुभूतीचा उल्लेख त्यांनी केलाय, की जेव्हा ती अनुभूती होते त्या ब्रह्मतत्वाची आत्मज्ञानाची, तर त्याचा कसा काय आहे असतं त्याचा उल्लेख त्यांनी केलाय, अनुभूती का उल्लेख. नाहम मन्ये सुवेदेति नो न वेदेति न वेद च, यो नस्तद्वेद तद्वेद, नो न वेदेति च वेद च. मैं न तो यह मानता हूं कि ब्रह्म को अच्छी तरह जान गया, और न यही समझता हूं कि उसे नहीं जानता, इसलिए मैं उसे जानता हूं और नहीं भी जानता. हम शिष्यों से जो उस न तो नहीं जानता और जानता हूं इस प्रकार जानता है वही जानता है. आता हे कन्फ्युजिंग वाक्य आहे पूर्ण, पण तो काय म्हणत असतो शिष्य, मैं न तो यह मानता हूं. आता नाहमचा अर्थ इथे सांगितलं, यहाँ नाह ऐसा भी पाठ कर सकते हैं, वाक्य भाष्य इसी पाठ के अनुसार आहे. खाली वाक्य भाष्य जे आहे ते नाहमचा अर्थ घेऊन केलेलं आहे त्यांनी. ना अहम म्हणजे मैं न तो यह मानता हूं की ब्रह्म को अच्छी तरह जान गया. म्हणजे मी असं समजून म्हणजे परत त्याला जेव्हा पाठवतात आणि परत तो पुन्हा चिंतन मनन विचार करून येतो, तेव्हा तो म्हणत असतो की मैं न तो यह मानता हूं की ब्रह्म को अच्छी तरह जान गया. या खेपेला तो असं म्हणतोय की पूर्णपणे मी त्याला जाणलंय असं नाही म्हणू शकत, और न यही समजता हूं की उसे नहीं जानता, म्हणजे मी त्याला जाणत नाही असं पण मला त्याच म्हणजे सांगू शकतो बा मी अशा प्रकारे. इसलिए मैं उसे जानता हूं और नहीं भी जानता, म्हणजे त्याचं म्हणणं आहे की मी ते जाणतो पण ब्रह्मतत्व आणि नाही पण जाणतो. हम शिष्यों में से जो उस न तो नहीं जानता और जानता हूं इस प्रकार जानता है वही जानता है. तर त्यांचं म्हणणं आहे की तो असं म्हणतोय. आता या खेपेला त्याचा सांगण्याचा अर्थ काय असेल बुवा, तर मग त्याच्यावरती ते थोडस डिस्कशन करतात ते, की मैं नहीं जानता और जानता भी. ब्रह्मज्ञानी अगर कहता है कि मैं ब्रह्म को जानता हूं, म्हणजे तो थोडा त्यांचं म्हणणं आहे की ब्रह्मज्ञान त्याला झालंय पण त्याला ते सांगता नाही येते. माने मैं ब्रह्म को जानता हूं तो माने ही नहीं जानता हूं, क्योंकि वह ऑब्जेक्ट नहीं है. ऑब्जेक्टिव्ह फॉर्म म्हणजे कोणतीही वस्तू ऑब्जेक्टिव्ह असेल तर त्याचं आपण वर्णन करू शकतो, पण ते ब्रह्म जे आहे ते ऑब्जेक्ट नसल्यामुळे तो म्हणतोय की मैं नहीं जानता, ऐसा मैं निश्चय पूर्वक नहीं मानता. म्हणजे तो अगदी कन्फर्म नाही सांगू शकत, त्याचं म्हणणं आहे की असा जो व्यक्ती आहे त्याने जाणण्याचा प्रयत्न जो केला आहे, पण तो अगदी पक्क नाही सांगू शकत की मी त्याला जाणलंय म्हणून. और नहीं भी जानता, उसे ब्रह्म ज्ञान नहीं हुआ है, विदित नहीं हुआ है उसे, असं ते गुरु त्याला म्हणतात. वो मैं ही हूँ, मुझसे अलग नहीं है. ते म्हणतात की ते जर तत्व मीच आहे तर तू त्याला कसं म्हणू शकतो विदित, म्हणजे त्याचं वर्णन नाही करू शकत ना तू. तर मग तू कसं म्हणतोय की मैं उसे जानता हूँ, वो मुझसे अलग नहीं है. सुवेदेती वेद माने जानना, सुवेदेती म्हणजे जानना असं त्याचा अर्थ घेतलाय. सु माने अच्छी तरह से म्हणजे व्यवस्थित प्रकारे, जानना. नाहम म्हणणे याच्यात जे घेतलेलं आहे नाहम म्हणणे सुवेदेती, ह्या शब्दाचे अर्थ फोड करून सांगितले आहे. नाहम म्हणणे, म्हणणे माने मानना, ना अहम मैं मानता नहीं. इथे त्यांनी थोडस ग्रामॅटिकल घेतलं आहे. च शब्द का अर्थ है मैं ऐसा भी नहीं कह रहा हूं, म्हणजे मी असं पण नाही म्हणत की मी जाणत नाही आणि जाणतो हे असं पण नाही म्हणत, तर त्याच्यामध्ये च शब्द त्यांनी लावलेला आहे. नाहम म्हणणे सुवेदेती नोन वेदेती वेद च, हा जो शब्द त्यांनी वापरलाय तो त्याच्यासाठी आहे कि मैं कहता नहीं कि मैं नहीं भी जानता, ऐसा अर्थ लेना है यहाँ पे. मैं उसका वर्णन नहीं कर सकता क्योंकि वो मैं ही हूं, म्हणजे मीच तो असल्यामुळे. आता इथे पुन्हा सगळ्यात त्यांनी स्पष्ट करून सांगून दिलंय की तेच आपण तत्व आहोत असं. जानता हूं और जानता नहीं ऐसी बात नहीं, पर वर्णन कैसे करूंगा, म्हणजे मी त्याला जाणतो किंवा नाही जाणत हे जे आहे हे वाक्याला आपण थोडं दूर ठेवू, पण जो मीच आहे त्याचं वर्णन तुम्ही कसं करू शकता. एक हो जाने पर वर्णन नहीं कर सकते. जेव्हा आपण एक होऊन जातो, वननेस मध्ये येतो की हे सगळं मीच आहोत, जेव्हा आपण आपली सत्ताच बघायला लागतो की ही पूर्ण सत्ताच आपली, आपणच सगळं आहे ब्रह्म,
तर त्यावेळेस आपल्याला याची जाणीव होते की मी याचं वर्णनच नाही करू शकत आहे. तो मैं उसको जानता भी हो, असं त्यांनी सांगितलं. ऐसा कैसे कह रहा हूं कि एक तरफ कहता है कि मैं नहीं जानता और दूसरी तरफ कहता है कि मैं जानता भी हूँ, ऐसा कह रहा हूँ. तर हे कसं वाक्य आहे? हे जरा डाऊट असलेलंच आहे, म्हणजे संशयच आहे याच्यामध्ये, की हो का नाही, स्पष्ट सांगा की मी जाणतोय की नाही जाणतोय. यह संशय है. मैं नहीं जानता और जानता एकमेक के विपरीत आहे. म्हणजे हे जे वाक्य आहे हे कन्फ्युजन कशासाठी आहे, की एकमेकांच्या विरुद्ध बोलून राहिला आहे. म्हणजे पहिले म्हणतो जाणतो, मग नाही जाणत. ऐसे विपरीत विरुद्ध ज्ञान ठीक नाही है. गुरु असं म्हणतात की हे विपरीत ज्ञान आहे, हे बरोबर नाही आहे असं. ब्रह्म को विपरीत रूप से ही जानना पड़ता है, ऐसा नियम नहीं है. म्हणजे असे विरुद्ध प्रकारचे वाक्य घेऊन तुम्ही त्याला जाणा, असा काही नियम नाही आहे ते. और संशय युक्त भी नहीं है, नहीं म्हणजे संशयाने पण आपण त्याच्याकडे नाही बघू शकत. तर असं संशययुक्त म्हणजे डाऊट असलेलं वाक्य, आणि विपरीत फॉल्स नॉलेज म्हणजे विपरीत म्हणजे जे नॉलेज आहे हो की नाही, दोनों हमारा अनर्थ करते हैं. म्हणजे हे दोनों वाक्यांमध्ये आपण कन्फ्युज होऊन आपल्याला जे योग्य ज्ञान मिळायला पाहिजे ते आपण मिळवू नाही शकत, असं आचार्यांचं म्हणणं आहे. शिष्य को गुरु ने विचलित करना चाहा कि ये योग्य ज्ञान नहीं है, असं ते त्याला सांगतात. अनर्थकारी ज्ञान है म्हणजे ज्याला काही अर्थ नाही, तू असं स्टेटमेंट देतोय बा. तो भी शिष्य विचलित नहीं हुआ. आता हे थोडं महत्वाचं आहे पुढचं, की गुरु एवढं त्याला सांगतायत की हे सगळं चुकीचं तू बोलतो आहे, कन्फर्म नाही आहे, याचा म्हणजे परिणाम बरोबर नाही होणार, तुला समजलं नाही वगैरे, पण तो विचलित नाही. क्योंकि उसे ब्रह्मज्ञान हुआ है. तर त्याला ते ब्रह्मज्ञान झालेलं आहे. आचार्य का ये उपदेश शास्त्र संप्रदाय से आया हुआ है. म्हणजे शास्त्राच्या म्हणजे शास्त्र वाचून आणि गुरु परंपरेने ते सांगून राहिले की हे जे तू बोलतोय ते चुकीचं बोलतो आहे. इस वाक्य में जो बल है वो बल शास्त्र संप्रदाय का है. म्हणजे शास्त्राचा जो संप्रदाय प्रत्येक वेगवेगळे असतात, ज्या ज्या गुरूंकडे ते शिकले असतील त्याच्याद्वारे ते बोलतायत असं, तर तो विचलित नाही होत. ब्रह्म विदित से अन्य है और अविदित से परे है. तर इथे उपपत्ती त्यांनी दिलेली आहे. तर्क के बाद जो बल आता है, म्हणजे तर्काच्या द्वारे जे बळ येतं, माने स्ट्रेंथ आती है, म्हणजे आपण आपल्याला बळ येतं, आपण एकदम स्ट्रॉंगली आपण बोलू शकतो. आती है की यह बात एकदम सत्य है. तर हे कशामुळे होतं, तर मनन चिंतन करण्यामुळे आपल्याला स्ट्रेंथ येते की नाही हे बरोबर आहे, आपण जे बघितलंय ते. और शास्त्र संप्रदाय का बल, गुरूंचं हे जे म्हणणं आहे ते कन्फर्म कसं सांगताय त्याला, की शास्त्र संप्रदायाचं बळ आहे त्यांच्या जवळ, आणि शिवाय त्यांनी गुरु परंपरेमध्ये तेच शिकले असल्यामुळे ते स्ट्रॉंगली सांगताय की हे तू चुकीचं बोलताय. और गुरु का अनुभव आणि त्यांचा स्वतःचा अनुभव, त्याच्याद्वारे ते बोलतात आहे. शिष्य विचलित न होते हुए गरजने लगा. तर इथे ते म्हणत आहे की शिष्य विचलित तर झालाच नाही. गुरु असं म्हणतात आहे की हे गुरु संप्रदायाप्रमाणे असं असतं, मग माझी अनुभूती अशी आहे, मग शास्त्रामध्ये असं दिलंय आणि तू चुकीचं स्टेटमेंट कसं देतोय. तर तो काही विचलित न होता एकदम, म्हणजे असं आपण म्हणू शकतो की आरडाओरडा करायला लागतो, गरजायला लागतो एकदम. अहम ब्रह्मास्मी. तर तो म्हणायला लागतो की मीच ते ब्रह्म आहे, म्हणजेच त्याला ती अनुभूती झाली आहे, त्याच्याशिवाय तो म्हणू नाही शकणार. तो वह गरजते हुए अपने सहपाठी ब्रह्मचारियों को बता रहा है कि ऐसा ही ब्रह्म ज्ञान होगा सबको. म्हणजे जसं मला हे ज्ञान झालेलं आहे त्याच प्रकारचं ब्रह्मज्ञान तुम्हाला सगळ्यांना पण होऊ शकतं अशाच प्रकारे, असं तो म्हणतो. ब्रह्म विदित से अन्य है और अविदित से परे है. इस वचन का ज्ञान हो गया तो ब्रह्म ज्ञान हो ही गया, असं त्याचं म्हणणं आहे. की हे जे प्रत्येक वेळेस सांगता की विदित से, म्हणजे मग त्याचं वर्णन मी करू नाही शकत आहे ना, मला ज्ञान झालेलं आहे, मीच तो आहे, अहम ब्रह्मास्मी असं तो म्हणतोय, पण मी ते तुम्हाला वर्णन करू सांगत नाहीये, पण तुम्ही पण ते प्राप्त करू शकता अशा प्रकारे, असं तो त्यांना सांगतो आहे. मैं नहीं जानता और न जानता भी हूँ, यह वचन है, इसका हमें तत्वतः ज्ञान प्राप्त करना है, असं त्याचं म्हणणं आहे. माने अनुभूती करनी है. आता तो सांगतोय तो, आचार्य की कही बात को शिष्य ने अनुभव किया. म्हणजे आचार्य जे त्याला सांगत आले आतापर्यंत त्याची त्याने अनुभूती केली आहे, त्यामुळे तो विचलित नाही झाला. त्याला विचलित करण्याचा प्रयत्न करून राहिले आचार्य, की नाही बा तू बरोबर नाही म्हणते, असं आहे, ब्रह्मज्ञान अशा प्रकारे प्राप्त होतं वगैरे, पण तो
शांत राहतो आणि मग जेव्हा आचार्यांचं सुरूच असतं तेव्हा मग तो सांगतो की अहम ब्रह्मास्मी. स, पूर्ण रूप से बतलाने जिनकी बुद्धी मंद है, एक ही. आता त्यांनी सांगितलं आहे की ज्याची बुद्धी मंद असते त्याला हे लवकर समजत नाही. त्यांनी दोन प्रकार सांगितले की कोणाकोणाला समजतं, कोणाकोणाला नाही समजत. तर दोन प्रकारच्या बुद्धी असतात, एक शार्प इंटेलिजंट, एक पुअर इंटेलिजंट. म्हणजे मंद बुद्धी आणि शार्प बुद्धिवाला. क्योंकि मन संसार से हटा ही नहीं है अभी भी, वो मंद बुद्धी है. म्हणजे ज्यांचं मन संसारातून इकडे आलं नाही, विवेक वैराग्य ज्यांना, ते मंद बुद्धी आहे. परंतु जो शार्प इंटेलेक्ट है, माने नचिकेता. मग त्यांनी ते एक्झाम्पल नचिकेताचं सांगितलं की ते शार्प आहे, म्हणजे त्याला समजलंय, वैराग्य आलेलं आहे आणि हे सगळं समजलंय की हे जे चाललं आहे, जे आपण या संसारात रमलो आहे, मॅट्रिक्स मध्ये फसलो आहे, ते चुकीचं आहे बा. त्याला म्हणतात शार्प इंटेलेक्ट. उनका मन अनित्य संसार की ओर जाता नहीं है. अशा सारख्यांचं मन याच्यामध्ये अडकत नाही, म्हणजे ते कार्य करत राहतात पण अडकत नाही त्याच्यामध्ये. शिष्य आचार्य के वाक्य को प्रूव करके बता रहा है की विदित से अन्य है और अविदित से परे. आता तो शिष्यच त्या आचार्यांचे वाक्य जे पहिले त्यांनी सांगितलेलं असतं की त्याचं वर्णन आपण करू शकत नाही, आणि जे इंद्रियांच्या द्वारे आपण वर्णन करत असतो त्याच्या ते परे आहे बा, असं त्यांचं त्याचं तो स्वतः सांगून राहिला. मैं नहीं जानता और जानता भी हो. इसका मर्म है कि इसका इसेंस, म्हणजे त्याने त्याचा मुख्य इसेंस जो आहे तो सांगते हैं कि इस वाक्य का वास्तविक अर्थ यह है कि जब तक हमारी बुद्धि पकड़ नहीं पाएगी तब तक हम इस रस तत्व को नहीं जान पाएंगे. तर ह्या तत्वाला आपण बुद्धीच्या द्वारे पण पकडू शकतो, पण केव्हा ते ज्ञान झाल्यावरती. तर त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे आपण त्याला जाणू शकतो, असं तो सांगतो. ये गुरु शिष्य संवाद आहे. इथे त्यांनी आता सांगितलं की गुरु शिष्याचा तो संवाद होता बा. संवाद से निवृत्त होना है. आता हे संवाद पण नको, त्यांचं म्हणणं आहे की इसको बंद करना है अभी. म्हणजे हे नको, गुरु मग हे सांगतात ते मग तो ते म्हणतो, हे सगळं काही गरज नाही. और अब उपनिषद संवाद से संपन्न होने वाला है, अर्थ बताता है. आगे के मंत्र में ये बात समझ आएगी. आता पुढच्या मंत्रात त्यांनी सांगितलेलं आहे की हे त्यांचं आता सगळं बंद करायचं डिस्कशन. असं असतं आणि तसं असतं आणि मग मला हे ज्ञान झालंय, मग मला अशा प्रकारे झालंय आणि मग गुरु परंपरा, हे सगळं आता बंद करायचं. कारण की त्याला जी अनुभूती झाली आहे त्याच्याबद्दल ते सांगताय. ज्ञाता अज्ञ है और अज्ञ ज्ञानी है. तर त्यांनी हे सांगितलं, ज्ञाता जो आहे म्हणजे ज्याला ज्ञान झालेलं आहे, तर तो कसा असतो हे त्यांनी सांगितलं. तर याच्यामध्ये आपल्याला तिसरा जो आहे मंत्र, ज्ञाता अज्ञ है, याचा विषय असा आहे. आता हे वाक्य मॅडमने आपल्याला पहिल्या दिवशी सांगितलं होतं, तर ते पण कन्फ्युजिंगच आहे. यस्या मतं तस्य मतं मतं यस्य न वेदसः अविज्ञातं विजानताम विज्ञानतम विजानताम. ते म्हणतात की ब्रह्म जिसको ज्ञात नहीं है उसी को ज्ञात है. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की मला हे समजलं नाहीये, त्याला समजलं आहे. और जिसको ज्ञात है वह उसे नहीं जानता. म्हणजे जो म्हणतोय की मला समजलंय पण त्याला ते समजलेलं नाहीये, अल्पज्ञान आहे त्याचं. क्योंकि वह जानने वालों का बिना जाना हुआ है. म्हणजे जे जाणायचा, ज्यांनी जाणलं आहे त्यांना तो ज्ञात नहीं हो शकत. न जानने वालों को जाना हुआ है क्योंकि अन्य वस्तुओं के समान दृश्य न होने से वह विषय रूप से नहीं जाना जाता. तर हे वाक्य पूर्ण कन्फ्युजिंग आहे, तर याचं विश्लेषण आपल्याला आता करायचं आहे. तर हा तिसरा मंत्र जो आहे त्यांनी सांगितलं, हा कन्क्लुजन ऑफ कन्व्हर्सेशन, म्हणजे शेवट त्याचा आहे की हे कोणत्या पदाला पोहोचले. कारण की शिष्याने सांगून टाकलं की अहम ब्रह्मास्मी, मीच तो आहे. तर इथे हा शेवट त्यांनी असं सांगितलं आहे, त्याचा उपसंहार, कन्क्लुजन म्हणजे उपसंहार, म्हणजे मुख्य जो सार आपल्याला घ्यायचा आहे तो त्यांनी सांगितला आहे. शिष्य का कन्वर्सेशन क्यों हुआ है, ब्रह्मा ऑब्जेक्ट नहीं है. त्यांनी ते सांगितलं, मागेही सांगितलं, प्रत्येक वेळेस तेच सांगणार तो. इसलिए मैं उसे नहीं जानता. ते ऑब्जेक्ट नसल्यामुळे मी त्याला जाणू नाही शकत. ईश्वर के साथ एक होना पड़ता है तभी उस तत्व को समझ सकते हैं. एकरूपता आली पाहिजे, म्हणजे वननेस मध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हाच आपण त्याला जाणू शकतो.
पर उसका वर्णन नहीं कर सकते. म्हणजे जेव्हा वननेस मध्ये येतो आणि मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, अशी जेव्हा जाणीव तुम्हाला होते अशी, त्यावेळेस काय होतं की मौन होऊन जातो, आपण त्याचं वर्णन नाही करू शकत. आता ही ज्याला अनुभूती होते त्याला समजू शकतात, आपण फक्त ऐकायचं आहे. जानने वाला कहेगा मैंने नहीं जाना क्योंकि वह मेरा ही स्वरूप है. म्हणजे ज्याने जाणलाय, जसं शिष्याला ती जाणीव झाली आहे की आता ते माझं स्वरूप आहे आणि ते मीच आहे, पण मी त्याला जाणू नाही शकलो, असं त्याचं म्हणणं आहे. जानने वाला कहेगा मैंने नहीं जाना क्योंकि वह मेरा ही स्वरूप. आता हे शेवटचं कन्क्लुजन त्यांनी काढलेलं आहे की शेवटी आपणच ते सगळं आहोत, त्यामुळे त्यामुळे आपण त्याला जाणू नाही शकत. नॉर कॅनॉट बी नोन, म्हणजे जो नॉर असतो तो त्याला, म्हणजे आपणच ते सगळं असल्यामुळे आपण त्याला जाणू नाही शकत. जब कहता है कि मैं उसे नहीं जानता तो उसने ही उसे जाना है. म्हणजे जेव्हा त्याची ही अशी अवस्था होऊ शकते की मी नाही समजलं बा, जे काय बघितलं ते त्याला समजू नाही शकलो, त्याच वेळेस तो त्याने ते जाणलं आहे असं म्हणतात. म्हणजे असं ते गुरु पण सांगतात की बरोबर आहे. आता ब्रह्म दृश्य नाही है, वह द्रष्टा है. म्हणजे ते दृश्य नाही की एखादी वस्तू नाही की ज्याला आपण पाहू शकतो, ज्याचं वर्णन नामरूपाने करू शकतो, तसं नाहीये ते. तर ते काय आहे, द्रष्टा आहे, साक्षी स्वरूप आहे, तेच सर्वत्र व्याप्त आहे आणि ते नुसतं बघत असतं, काहीच त्याची ऍक्शन नसते. यही शास्त्र और उपनिषद हमें बताते हैं. यही कंक्लुजन है. आता हे इथपर्यंत त्यांनी सांगितलंय. आता बाकीचं पुढचं आपण उद्याच्या याच्यात घेऊ. मग 2 मंत्र अजून राहतील, म्हणजे हा एक मंत्र आणि एक चौथा मंत्र जो आहे त्याच्यामध्ये, हा चौथा मंत्र आहे, तो झाला की हा दुसरा खंड पण आपला संपेल. तर चौथ्या मंत्राचं विश्लेषण 7 पेजेस मध्ये दिलंय, इतकं त्यांनी ते. आणि तो सगळा उहापोहाच आहे. म्हणजे मग ते प्रश्न विचारतील की असं काय आहे, मग तसं काय आहे, मग ते त्याच्यामध्ये संसारामध्ये कसं दुःख आहे, मग ते जे ब्रह्मतत्व आहे त्याला कसं जाणायचं. आणि मग वेगळ्या वेगळ्या जे स्टेटमेंट्स आहे ते वेगळ्या वेगळ्या उपनिषदांचे रेफरन्स याच्यामध्ये दिले आहे. तर एवढ्या डीप मध्ये आपल्याला जायचं नाही, आपल्याला फक्त महत्वाचा जो विषय आहे आपला, तो आपल्याला समजला आहे की काय आहे ते आत्मज्ञान, आणि ते आपण स्वतःच आहोत. या शेवटी आपल्या कन्क्लुजनवर आपण येतो. तरी पण आपण हे थोडस हे मंत्र आपल्याला वाचायचे आहे. आणि मग त्याच्यानंतर तृतीय खंड जो आहे ते यक्ष उपाख्यान आहे, म्हणजे ती स्टोरी आहे. तर त्याच्यामध्ये काही जास्त डिटेल आपल्याला वर्णन करायचं नाहीये, फक्त ते स्टोरी जी आहे ती आपल्याला वाचून काढायची. तर त्याच्यामध्ये काही वेगळा अर्थ आणि असं काही सांगायची गरज नाहीये, कारण ते स्टोरी रूपाने महत्वाचं जे ज्ञान आपल्याला देणार आहे ते तशा प्रकारे देणार. तर चला, कोणाला नसेल समजलं तर विचारू शकता, मॅडम तर डिटेलमध्ये आपल्याला सांगतीलच. नाही, मी सांगितलंच आहे परवाच्या सेशन मध्ये. सगळ्यांनी ते चक्राध्यानाचं टाकलंय बघा आज मी. अच्छा. कारण परवा मी बोललीये चक्राध्यानाच्या सेशन मध्ये, ते हेच आहे. तुम्हाला सांगते वेगळ्या पद्धतीने मला जे समजलंय ते, की ब्रह्म आपण जाणू शकत नाही किंवा म्हणू शकत नाही की हे जाणू शकतो, पण आपल्याला सांगता येणार नाही की ब्रह्म हे असंच आहे. आता जे मॅडमनी वर्णन केला श्लोक, की जाणणाऱ्याला ते नसतंच जाणून घेतलेलं, आणि न जाणणाऱ्याला, ज्याला वाटतं बाबा मला हे ब्रह्मज्ञान काही माहिती नाही, तो ऍक्च्युली जाणून घेत असतो. म्हणजे इम्प्लिमेंटेशन वाईज त्याला कळलेलं असतं. तर आपल्याला बघा, मी परवाच्या सेशन मध्ये असं म्हटलं की मूलाधार म्हणजे आपली पृथ्वी, आणि हे आपली जी चक्र आहे ती सगळी ब्रह्मांडाची चक्र आहेत. आपल्या भारताची पण चक्र मी सांगेल तुम्हाला, मूलाधार कुठं आहे, सहस्त्रार कुठं आहे, तसंच ग्लोबल लेवलला पण सांगेल. तर हे जर एकदा कन्सेप्ट कळला की ही चक्र आणि ब्रह्मांडाचे चक्र आपली सेम आहे, कारण अहम ब्रह्मास्मी, आणि ह्याच्यात थोडस अलाइनमेंट नाही आहे आपली आणि ब्रह्मांडाची, त्यामुळे आपलं अस्तित्व आता आपल्याला थोडस वेगळं दिसतंय डोळ्यांना. जे डोळ्यांना दिसतंय ते नाहीच आहे. इथे सगळं इंद्रियांचं महत्व सांगितलं. तर आपण आता जर बघितलं, मूलाधार म्हणजे जमीन, जमिनीचा रंग आहे, जडत्व आहे. आपण या 3 डायमेन्शन मध्ये पृथ्वीवर सगळ्या वस्तूंना जाणून घेतो, स्पर्शाने किंवा डोळ्यांनी किंवा कानांनी, जिभेनी, हे सगळं आपण जाणून घेतो. पण ब्रह्मांडाला तसं जाणून घेणं शक्यच नाही, कारण हे जे मूलाधार तत्व किंवा जमिनीचं पृथ्वी तत्व आहे ते नाहीच आहे ना. ब्रह्मांड हळूहळू हळू वर गेलं की, आपण मी जसं सांगितलं, मूलाधारातनं वरती आपलं स्वाधिष्ठान. स्वाधिष्ठान म्हणजे जल. मग ब्रह्मांड हे जल पण नाही दिसणार तुम्हाला. पाण्याला रंग असतो, पाण्याला जडत्व आहे, पाण्याला आपण स्पर्श केला की म्हणू शकतो हे पाणी आहे.
डोळ्यांनी बघून आपण पाणी म्हणू शकतो, पण ब्रह्मांड तसं पण नाहीये. म्हणजे हे सगळं आता आपण पृथ्वीवर आहोत म्हणून हे जल आणि पृथ्वी दिसतीये आपल्याला. तुम्हाला माहिती, 5व्या आयामात आपण पृथ्वी जायला जाईल, आपण नाहीच म्हणायचं, पृथ्वी जायला जाईल ना, त्यावेळेला परत ओरिजिनल ती अशी ह्याच्यात सेमी सॉलिड मध्ये होणार आहे. जशी आधी तिचे स्थित्यंतर आपण बघितले तसंच होणार आहे ते. तर हे पण नाही, मग हे पण जडत्व आहे, स्वादिष्टान जल म्हणजे ब्रह्मांडात तसंही नाही. आता वरती आलं मणिपूरला, तर मणिपूर अग्नी चक्राचं आहे, तर अग्नी पण नाहीये. अग्नीला आपण बघू शकतो, स्पर्श आपण नुसतं हीटनी जाणू शकतो, अग्नी जवळपास आहे. मग ब्रह्मांड तसंही नाहीये, म्हणजे जाणून घेऊन वर्णन करणं शक्य नाहीये. आता आता वरती आलो आपण, बघा माझं सेशन ऐका तुम्ही परवाचं. वरती आलो, अनाहतकडे आलो. अनाहत म्हणजे पूर्ण वायू आहे, आणि वायू इकडे तिकडे भरभर 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 जाऊ शकतो, सगळं व्याप्त करू शकतो. त्याची व्याप्ती मोठी आहे, पण तरी सुद्धा वायूला आपण जाणून घेऊ शकतो, की थोडस हवा आली की आपण म्हणू शकतो की हा वायू आहे. जास्त प्रमाणात वाहू लागला तर दिसत तर नाही, पण आपण थोडस झुळूक आली तरी त्याची चाहूल जाणू शकतो. मग ब्रह्मांड हे पण नाहीये, म्हणून आपण वर्णनच करू शकणार नाही, असं पाहू शकणार नाही, जाणून घेऊ शकणार नाही. तर आता जेव्हा वरच्या ह्याच्यात जाऊ, त्यावेळेला आकाश आहे. आणि आता आपल्याला फिफ्थ आयामात जायचं आहे, म्हणजे थोडस आपण म्हणू की ब्रह्मांडाचं जे व्याप्ती आहे ती आकाश स्वरूपात. आता आकाश आपल्याला आपण जाणून घेऊ शकतो का हाताने की हे आकाश आहे आणि हा रंग आहे, असं काहीच नाहीये. म्हणून हे ब्रह्मांडाचं वर्णन सुद्धा इथे असं दिलंय की आपण त्याला काहीही वर्णन करू शकणार नाही. आणि हे जे इंद्रिय आहे, 5 इंद्रियांची ही सीमाच नाहीये, ब्रह्मांड ती अनुभूती आहे. आता हे जडत्व जसं कमी कमी होत जाईल, चक्रा जसे अलाईन अलाईन होत जातील, तस तसं मॅडमनी आता जे सांगितलं, मॅडम सुंदरच सांगतायत, तर त्याच्यात एकत्वाचं जे होईल आपल्याला, की आपण सगळे एक आहोत, हे केव्हा होणार आहे? आपली ही जडत्व गेली की आपलं पृथ्वी तत्वातनं वर आपण आलो, स्वाधिष्ठान मणिपूर ह्याच्यातनं वर सरकायला जेव्हा हृदयाकडे येतो, म्हणूनच हृदयाचे जे गुण आहेत की सगळ्यांबद्दल प्रेम करुणा, आपण जे शिकलो ग्रॅटिट्यूड म्हणा, हे जेव्हा स्फुरायला लागतं हृदयातून, त्यावेळेला ते वायू तत्व हलकं 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 होत जातं. म्हणजे आपण इतरांना सुद्धा आपलाच अंश समजायला लागतो. म्हणून ते प्रेम, इतरांबद्दल काम करणं होतं, दुसऱ्यांच्या सेवाभावाने आपण काही करू लागतो, हे हृदयाचेच गुण आहेत. आणि याने हलकेपणा येत वर जातो, याचा अर्थ वननेस कडे सरकू लागतो आपण. आणि आपल्याला इतरांसाठी काम करणं हे एक त्याचं तुम्हाला उदाहरण सांगते, की जसं हृदय आणि आपलं वायू तत्व वाढत जातं आणि हलकपणा येत जातो, म्हणजेच डेन्सिटी कमी होते, जडत्व ऍक्च्युअली ते फिजिकल स्वरूपात नसून चेतनेचं आहे हे सगळं. आणि चेतना जशी वाढू लागते, तेव्हाच आपल्याला इतरांबद्दल आपुलकी आणि हे होतं, काम करण्याची बुद्धी होते इतरांना. आणि याच्यामुळे वननेस कडे जातो. आता वननेस कडे जसं जसं सरकू लागतं हृदयातूनही, आणि हे जर आपण 6 गुण विकसित केले, तर हृदयाचा तो कप्पा उघडणार आहे, जो आता सोलर फ्लेअर संपूर्णपणे त्याच्यावर काम करतोय. सोलर फ्लेअर जी येते ती ऊर्जा आपण ध्यानातून ग्रहण करतोय. ऍक्च्युली पृथ्वीवरच्या सगळ्यांनाच ती मिळतीये, पण आपण ध्यान करत असल्यामुळं ब्रह्मांडातून आपल्या शरीरात ती जास्त येते आणि शरीरात ही कार्य करतीये, आणि हे सगळं वननेसकडे शिफ्ट करतीये ती आपल्याला. आणि त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा ध्यानात आपण येतो, त्यावेळेला आपले गुण बदलायला लागतात, विचार बदलायला लागतात, आणि द्वेष, मत्सर, जेलसी, आणि आपण इतरांना जे आपण ज्या भावाने बघतो ते कमी कमी हळूहळू व्हायला लागतं. आणि हे वननेसकडे सरकलो आपण, की मग सगळं ब्रह्मांड म्हणजे आपण ही अनुभूती फिजिकल ब्रेन मध्ये सुद्धा आहे. मी तुम्हाला सांगितलं की ब्रेन मध्ये आपण बघितलं, मी पहिल्या सेशनला माझे दोन्ही व्हिडिओ चक्रा ध्यानाचे बघा, त्या पहिल्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं, ओंकाराच्या सेशन मध्ये सांगितलं, की ब्रेन मधले जे आपले त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाला सुद्धा हे सोलर फ्लेअर ऍक्टिव्हेट करतायत, ओंकार ऍक्टिव्हेट करतायत. दणकेच्या दणके आपल्या मेंदूच्या मध्ये, सागराच्या लाटा जशा असतात तशा मेंदूच्या सागराच्या लाटा, लहरी निर्माण होऊन या तिन्ही या त्रिकोणावर काम करत आहे, ते ओंकार म्हणा आणि सोलर फ्लेअर म्हणा. आणि ह्याच्यामुळं काय होणार आहे की फिजिकली ब्रेन मध्ये चेंजेस होऊन ती जी ब्रह्मांड आणि आपण एक आहे, ब्रह्मरंध्र उघडणार आहे ना, त्याच्यावर जी पुसटची आवरणं आहेत,
ती फोडली जाणार आहेत. ऍक्च्युअली ते हाडांचं स्ट्रक्चर हे होत जातं. आता बघा काहींना हे मुद्रा लागायला लागली, जिभेने पण डोसण्या द्यायला सुरू होतात टाळूला. आणि हे या प्रोसेसमुळे मग सगळं ब्रह्मांड आपल्याला दिसतं. म्हणजे आपण वननेसकडे येतो, म्हणजे हे ब्रह्मांड म्हणजे मीच, ही अनुभूती होणारच आहे. पण त्यावेळेला आपण या फिजिकल शरीरात राहत नाही, त्यामुळे हे जाणून घेणं शक्य नाही. ज्या क्षणाला ब्रह्मरंध्र उघडतं त्या क्षणाला आपण ही पृथ्वी सोडतो आणि हा देह सोडतो. म्हणजे कारण देह जो आहे तो कारण देह मर्ज झाला पाहिजे सोल मध्ये, आत्म्यामध्ये. आणि कारण देहापर्यंत जे लेअर आहे, मनोमय, मनोमय लेअर, बुद्धिमय लेअर, हे सगळे विरघळायचे आहेत, आपल्याला डिझॉल्व करायचे, क्लीन्स करायचे. म्हणून आपण ते ग्रॅटिट्यूड, फॉरगिव्हनेस सगळं करतो. पण हे मेकॅनिकली केलं जातंय हे माझ्या लक्षात येतंय, की तुम्ही भलं भरपूर काही लिहिता, भरपूर क्षमा मागतात, पण मनात शेवटी वाईटच विचार येतात. तर असं न होता व्हायब्रेशन रूपाने हे सगळं करून क्लीन झाले पाहिजेत हे लेअर. तर हे जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हाच फास्ट 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 आपल्याला वननेसकडे सरकता येईल. तर हाच सार सगळं या उपनिषदामध्ये आहे. आणि इतक्या सहजतेने आता मॅडम सांगतायत, पण ह्याचे डीप अर्थ जे आहेत त्याला भरपूर अध्ययन करावं लागणार आहे. एक एक उपनिषदावर हजारो हजारो लोकांनी त्याच्या दृष्टिकोनातून मांडलेलं आहे. तर आपल्याला काही एवढा वेळ नाही, आपण सारं समजून घ्यायचंय. आणि मॅडमनी पुस्तक पण चांगलंच घेतलंय, त्यामुळे मॅडमचे धन्यवाद. आणि तुम्ही हे ज्ञान ग्रहण करताय, तुमचेही धन्यवाद. तर आता भेटूया आपण संध्याकाळी. आणि उद्या सकाळी पण मी सेशन घेणार आहे, ते करा. तर संध्याकाळचं थोडस सांगायचं राहिलं, संकल्प मी ठेवलेत योगनिद्रेत, तर कुठलाही एक संकल्प घ्या आज आणि मग योगनिद्रा करा. आणि जर दुसऱ्यांच्या सेवेचा संकल्प करून केलं तर अजून जास्त तुम्हाला होणारच आहेत फायदे. तर तुमच्या लेव्हलनी, तुमच्या गरजेप्रमाणे. आणि आता हे जे पंचतत्व, आता बघा आज मी रॉक्झी मॅडमची केली पंचतत्वचे किस्सा, तर ह्याच्यात इतकं अद्भुत आहे ना हे पंचतत्व सुद्धा. तर आता मला कळते की सायंटिफिक जे सोलर फ्लेअर बदल करतायत शरीरात, ते पूर्ण तत्वांवर इफेक्ट घालतायत. आपली तत्व, कारण बघा चक्र म्हणजे तत्व आहेत ना. जलतत्व मी तुम्हाला आता सांगितलं, पृथ्वी तत्व, नॉनव्हेज का सोडायचं, पृथ्वी तत्व आहे, तामसी तिखट का नाही खायचं, पृथ्वी तत्व आहे, आपल्याला ते रिलीज करायचंय. आणि तसंच हे तत्व रिकामी रिकामी करत गेली तर आपण वरच्या ह्याच्याकडे सरकणार आहे. तर पंचतत्व चिकित्सा पण इतकी सुंदर आहे. आणि त्याच्यात ऑर्गन वर सुद्धा कुठला ऑर्गन कुठल्या तत्वांनी बनलाय तो पण त्याच्यात येतो भाग. आणि जरूर तुम्ही शिका, फार म्हणजे इंटरेस्टिंग आहे पंचतत्व सुद्धा. आणि इतक्या सोप्या पद्धतीने आपण आपल्या शरीरात बदल करू शकतो पंचतत्वाच्या किस्सेमध्ये. आणि हे सोलर फ्लेअर एक्झॅक्टली तेच करतायत. सोलर फ्लेअर आपल्या तत्वांवर इफेक्ट करतायत आपण जेव्हा ध्यान करतो ना तेव्हा. तर खूप सुंदर आहे. चला, बोलेल तेवढं थोडंच आहे. भेटू संध्याकाळी. मॅडम धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. चल, उद्या भेटू आपण. आज संध्याकाळी भेटायचं आहे, रात्री.